आपल्या वरुण भाऊच्या बहिणीच्या लग्नाला गेलो, तिथे जाऊ पाहतो इतके क्रिएटर गोळा की विचाराच्या बाहेर. म्हटलं हा तर लय मोठा विषय. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे तेजस सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ सक्स काय गेलेला आपल्या कृष्णा बँड गाडीकडे, मस्तपैकी गाडी वगैरे काढली तुमच्या भावानी. त्यानंतर आहे ना सर्व डिझेल वगैरे टाकून घेतलं गाडीत तर झालेलं होतं. म्हटलं चला डिझेल आहे ना जनरेटर मध्ये टाकून घ्यावा. मग काय तुमचा भाऊ निघाला होता स्वतःच्या हातात गाडी वगैरे घेऊन ये ना मस्त वनवलीला, कारण की आजची ऑर्डर आमची वनवलीला होती. मग गाडी वगैरे लावून दिली साईडला मस्तपैकी. म्हटलं काही विषय नाही. तसंच तुमचा भाऊ जाणार होता आज वरुण भाऊच्या बहिणीच्या लग्नाला. गेल्या कपालेश्वर मंदिरामध्ये गेलो, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन घेतलं मध्ये जाऊन. म्हटलं काही विषय नाही. तसंच आपले क्रिएटर बेकार आलेले होते. मग सर्व क्रिएटरांना मस्तपैकी भेटून घेतलं. म्हटलं काही विषय नाही. पण आहे ना तुमच्या भावाने त्यांना बेकार भूक लागलेली होती. मग मस्तपैकी आम्ही निघालो होतो मस्तपैकी काहीतरी नाश्ता वगैरे करायला. आणि तुमच्या भावाने त्यांनी नाश्त्यामध्ये खाल्ले काय, फक्त कुरकुरे. म्हटलं काही विषय नाही. पण या लोकांचा डान्स बघितला ना भाऊ, एकदम असं भारी फील येत होता. म्हटलं काही विषय नाही. पण आहे ना आपलं वरुण भाऊ पण काय कमी का, बेकार भारी नाचत होता. म्हटलं एक नंबर. मग काय ज्याने आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलेलं त्या भावाला तर भेटूनच घेतलं. म्हटलं काही विषय नाही. पण आहे ना भूषण दादा आम्ही सर्व मिळून आहे ना मस्तपैकी नवरदेव नवरीसोबत फोटो पण काढून घेतले. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो परत महादेवांच्या मंदिरामध्ये चर्चा करायला. चर्चा वगैरे मिटल्यानंतर आहे ना मस्तपैकी वरुण भाऊचा सत्कार करायचा होता. कारण वरुण भाऊचा 50K झाल्याबद्दल भूषण दादा ते त्यांचा सत्कार करणार होते. मग सत्कार वगैरे झाल्यानंतर तुमचा भाऊ आलेला आपल्या कृष्णा बँडच्या टीमकडे परत एकदा. म्हटलं चला आता मस्तपैकी गाडी वगैरे काढतो. तर काय तुम्ही फॉलो वगैरे करून चला. जय महाराष्ट्र पब्लिक.